पहिलं पहिलं तुझ्या संगतीत हाय गुलाबानी गोड झालया पहिलं पहिलं अरे हा तुझ्या संगतीत हाय गुलाब झालया जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊची यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीजच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट, 80 इफेक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला टेक्स्ट लेअर ऑलरेडी इथं ॲड करून दिलेले आहेत आणि इथं फोटोचे काही मी तर ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट सर्व काही हाईड आहेत ते आपल्याला एक इथनं अनहाईड करून घ्यायचे. तर बघू शकता मी एक इथनं अनहाईड करून घेतो. अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथं ग्रुप दिसून जातील. टोटल मित्रांनो 4 ग्रुप आहेत. ज्या 4ही ग्रुपमध्ये आपल्याला एकूण इथं फोटो ॲड करायचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल. ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिलेच डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल वनच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. फोटोची साईज पहिले इथनं कमी करून घ्या आणि व्यवस्थित आपल्या इथं रेक्टँगलमध्ये आपल्या इथनं फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण पहिल्या ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड केलेला आहे. 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल वनच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. फोटोची साईज पहिले इथनं कमी करून घ्या आणि प्रॉपर असं मित्रांनो आपल्या इथं रेक्टँगलमध्ये आपल्या इथं फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं ग्रुप 1मध्ये असं प्रॉपर असे 2 फोटो इथनं ॲड केलेले आहेत. ग्रुप 2 पाशी यायचं आहे. ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल वनच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून पहिला फोटोची साईज पहिले इथनं कमी करून घ्या. फोटोला असं प्रॉपर असं रेक्टँगल वनमध्ये सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण 2 नंबरच्या ग्रुपमध्ये देखील इथनं फोटो ॲड केलेला आहे. त्याच्या खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वनमध्ये आपल्याला इथं प्रॉपर असं फोटोला इथनं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो मी 2 नंबरच्या ग्रुपमध्ये असं 2 फोटो इथनं प्रॉपर असे मी इथनं ॲड केलेले आहेत. तर बघू शकता आता 3 नंबरच्या ग्रुपजवळ यायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल वनच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. प्रॉपर असं मित्रांनो आपल्याला रेक्टँगलमध्ये आपल्या इथनं फोटोला इथनं ॲड करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण 3 नंबरच्या ग्रुपमध्ये असं प्रॉपर असा फोटो ॲड केलेला आहे. त्याच्या खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या.
फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि फोटोला आपल्या इथं रेक्टँगल 1मध्ये आपल्याला असं प्रॉपर असं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 3 नंबरच्या ग्रुपमध्ये असे 2 असे प्रॉपर असे फोटो ॲड केलेले आहेत. 4 नंबरचा ग्रुप जो व्हायचा आहे, पहिला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे, फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे, फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि रेक्टँगल 1मध्ये असं प्रॉपर असा आपल्याला इथनं फोटो सेट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 4 नंबरच्या ग्रुपमध्ये देखील इथनं प्रॉपर असा फोटो सेट केलेला आहे. त्याच्या खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे, फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे, फोटोची साईज पहिली इथनं कमी करून घ्या आणि फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला इथनं रेक्टँगल 1मध्ये आपल्या इथं प्रॉपर असं सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण 4ही ग्रुपमध्ये असं प्रॉपर आपण असे फोटो सेट केलेले आहेत. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 18.11 सेकंदापाशी यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा, फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 18.11 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बिटला एक एक फोटो इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो, प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. अजून कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 1 नंबरला जो आपण फोटो ॲड केलेला आहे, त्या 1 नंबरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट सांगतोय त्या बिट जोडायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, करेक्ट मित्रांनो, आपल्याला 18.11 सेकंदापासून जे आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे, ते आपल्याला मित्रांनो 26.15 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो, प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी 26.15 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. तर बघू शकता मित्रांनो, मी इथे इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट सांगतोय त्या बिट जोडायचा आहे. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 26.15 सेकंदापाशी यायचा आहे. 26.15 सेकंदासमोर जो फोटो आहे, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, 29.19 सेकंदाजवळ जो फोटो आहे, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतोय त्या बीट जो याचा आहे 31.14 सेकंदासमोर जो फोटो आहे, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो आपल्याला इथनं व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथं एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.